कोणत्याही महारत्नाच्या जमिनीवरती पूर्तता झाल्याशिवाय कोणतंही नाव सोडवलं नाही, हे अजितदादा पवारांचा फतवा मला टाकतो. त्यांच्या सहीचं लॉंग मार्च 2002चा एक GR त्या ठिकाणी तात्कालिक मी तुम्हाला तो शेअर करतो. आणि आम्ही जो लॉंग मार्च केला होता तो 20 ऑगस्ट 2024 रोजी पुणे ते मुंबई हा पायी लॉंग मार्च आम्ही केला होता. त्यावेळेसचे तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याकाळचे जे विभागाचे सचिव होते त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष या ठिकाणी माझ्याबरोबर शेलार साहेब त्या चर्चेला उपस्थित होते. त्याच्याबरोबर इतर चर्चा आमची या ठिकाणी झाली. त्याचा पुरावा आम्ही तुम्हाला सादर करतो. यामध्ये सुप्रियाताईंनी फार प्रमाणाची बाजू घेऊन अतिशय शोकांतिका मांडली. एकीकडे राजकीय खेळी करत असताना वैर दाखवायचे, परंतु घराण्यावरती ज्यावेळी जमिनीच्या बाबतीमध्ये घोळ दिसला तर एक घोळ करणारे लगेच त्यांच्यावरती सोलापूरची चादर टाकतात आणि लगेच त्यांना दाखवतो की नाही त्यांचा काही गुन्हा नाहीये, काही चुकी नाही. पण चुकी कुणाची आहे? आरक्षित जमिनी तुम्ही ज्या येरवड्याच्या गिळंकृत केलेल्या आहेत, त्या खेळाची मैदान आमच्या येरवड्याच्या संपूर्ण येरवडेकरांना एक काही खेळाचं मैदान नाहीये. परंतु इतकी शोकांतिका आहे की गोल्फ क्लब, पुन्हा गोल्फ क्लब सारख्या क्लबला ज्यावेळी 1923 साली ब्रिटिशांनी जो करार केला तो करार संपूर्णात आल्यानंतर काँग्रेस सरकारने 57 साली तो वाढवला, परत 87 साली वाढवला आणि आता 2019 साली यांनी असा करार वाढवला की त्या महारवती जमिनीवरती 100 एकराच्या 150 एकराच्या की बाबा 15 नावं जिल्हाधिकारी देतील या प्रभाकर देशमुख असं लिहून घेतलं. प्रभाकर देशमुख 15 जिल्हाधिकारी नावं देतील, त्यांना मोफत सभासदत्व त्यांच्या परिवाराला द्यायचे. ज्या पुन्हा गोल्फ क्लबला 1 कोटीचा आज सभासद आहे आणि तो करार वाढवलेला आहे. एकीकडं आरक्षित जमिनी सुप्रिया सुळेंच्या नावावरती येतात. डॉन बॉस्कोच्या बाजूला बघा त्यांचा आता नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे परत खड्डा खोदता की ज्या आरक्षित 16 एकर जमिनी खेळाच्या मैदानावर आम्ही एवढा मजबूत काय आजपर्यंत, कारण आम्ही ते खेळलेलं लहानपणापासून तिथं खेळाची मैदान